नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात सरोवरात एका सर्पामुळे मी स्वप्नीलच्या गळ्याला पडले होते. आज तुम्ही ऐकाल की मी कशा प्रकारे जाणीवपूर्वक स्वप्नीलच्या प्रेमजालात अडकत चालली आहे आणि तो कशा अनोख्या पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करतो. स्वटीका. रॅन्चवर परतताना मी मान्य केले की हे सर्व माझीच चूक आहे. मीच संमती दिली आहे आणि आता मी पर्यायहीन आहे. मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक स्वप्नीलला एकाच घोड्यावर बसण्यास सांगितले, कारण माझ्या हृदयात आणि मेंदूत विसंवाद सुरू आहे. मेंदूचा विरोध. माझा मेंदू म्हणत आहे, स्वप्नीलशी जवळीक वाढवणे उद्या माझ्यासाठीच वेदनादायी ठरणार आहे, कारण मला भारतात परतावे लागेल. घोड्यांची सेवा. विश्रांतीनंतर स्वप्नील मला अश्वशाळेत घेऊन गेला. मी घोड्यांना आंघोळ घालणे, तेल लावणे आणि त्यांची काळजी घेण्यात मदत केली. मुख्य प्राण्यांच्या सेवेतून मला अभूतपूर्व आनंद मिळाला. गिटार आणि गुप्त प्रेम. रात्री कॅम्प फायरजवळ स्वप्नीलने गिटारवर हिंदी गाणे गायले. ना कजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो. भावनांची लाट. मला वाटले की त्याने हे गाणे माझ्यासाठीच निवडले आहे. आधी त्याच्या स्पर्शाने शरीरात लाट निर्माण केली होती आणि आता या गाण्याने माझ्या मनात आणि हृदयातही लाट निर्माण केली आहे. माझ्या हृदयाच्या तारा झंकारू लागल्या. मोहराचे रहस्य. स्वप्नीलने सांगितले की हे गाणे त्याने वर्षांपूर्वी मोहरा चित्रपटात ऐकले होते आणि ते त्याला पाठ झाले होते. मला अचानक जाणवले की हे सर्व आपल्या दोघांचे नशीबच आहे. नशिबाचा खेळ. मी पहिल्यांदा मान्य केले, हे आपल्या दोघांचे नशीबच आहे की मी इथे हजारो किलोमीटर दूर स्वप्नीलला भेटले, कारण तो अलका मॅमचा भाचा आहे आणि मी नीरज जोशींची मुलगी आहे. उत्कृष्ट जीवनशैली. शेवटी स्वप्नीलने मला मेरी भावना नावाचे एक सुंदर काव्य ऐकवले, ज्याच्या ओळी सरळ, सत्य, व्यवहार आणि परोपकार शिकवतात. स्वप्नीलने वचन दिले की तो उद्या या निराळ्या गोष्टीबद्दल सांगेल. स्वप्नील अजून एखादे नवीन रूप दाखवणार आहे का, आणि मी माझ्या नशिबासमोर शरणागती पत्करणार आहे का. हृदय आणि मेंदूतील द्वंद्व. प्रेमाची रहस्यमय कबुली आणि नशिबाचा खेळ. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 44. हृदयाचा आनंद, मेंदूतील द्वंद्व आणि मोहराचे गुप्त प्रेम. हे सर्व माझ्या नकाराने टाळता आले असते, मात्र मीच स्वप्नीलला वारंवार संमती देत आले आहे. उदाहरणादाखल रिसॉर्टवर जाणे, सर्फिंग करणे, रॅन्चवर येणे, घोड्यावर बसणे आणि पुन्हा सरोवरापर्यंत येणे, या सर्व गोष्टींसाठी मीच उत्सुक झाले होते. मी स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे होते. मी तसे करू शकले नाही, त्यामुळे हे सर्व घडतच चालले आहे. आता सर्व काही मला माझीच चूक वाटत आहे. आता मी पर्यायहीन आहे. माझ्याकडे चूक सुधारण्याचा पर्याय उरलेला नाही. हो, परत तर जावेच लागेल. मी उदासपणे संमती दिली आहे. स्वप्नीलने लगेच माझे भाव ओळखले आहेत. माझ्याकडून काही चूक झाली आहे का, त्याने विचारले आहे. नाही, असे काही नाहीये. मला थोडा थकवा आणि थोडी भूक लागल्यासारखे वाटते. मला हसून खोटेही बोलावे लागले. मग तर आपण रॅन्चवर जायला हवे. तसेही आपण दुपारच्या जेवणासाठी उशीर केला आहे. तू जेवण कर आणि मग विश्रामही कर. स्वप्नीलला माझी काळजी वाटली आहे. मग वाट कसली पाहताय. तुम्ही मला बेस्टीवर बसण्यासाठी मदत करा आणि मग तुम्हीही माझ्यासोबत स्वार व्हा. बेस्टीला दौडवत आपण लवकर रॅन्चवर पोहोचूया. जे घडणार आहे त्याचा अंदाज घेत मी आधीच माझी स्वीकृती देत आहे. मी स्वप्नीलसोबत बसण्याबद्दल आधीच सांगितले आहे. स्वप्नीलने पुन्हा संकोच करू नये आणि मग मला ते सांगावे लागू नये अशी माझी इच्छा आहे. स्वप्नीलने तसेच केले जसे मी सांगितले होते. स्वप्नीलसोबत घोड्याच्या पाठीवर वारंवार उसळणे आणि बसणे मलाही आता आवडू लागले आहे. खरं तर माझ्या हृदयात आणि मेंदूत विसंवाद सुरू आहे. दोघांमध्ये द्वंद्वाची स्थिती निर्माण झाली आहे. माझे हृदय स्वप्नीलसोबत आनंद घेण्याच्या बाजूने आहे, पण मेंदू त्याला विरोध करत आहे. मेंदू म्हणत आहे, मला साधारण महिनाभरात पुन्हा भारतात परतावे लागेल आणि तेव्हा स्वप्नीलपासून दूर व्हावे लागेल. माझे आज स्वप्नीलशी जवळीक वाढवणे उद्या माझ्यासाठीच वेदनादायी ठरणार आहे. याला मी माझ्या नशिबानुसार सहज काळचक्राची गती म्हणू की याचा दोष अलका मॅम आणि राशीलवर ढकलू, ज्यांनी मला या अमेरिकेच्या प्रवासासाठी विवश केले आहे. मी काय करू शकते. मी असहाय्य आहे. पामेलाने लंचमध्ये पंजाबी जेवणच वाढले आहे.
मला भूकही चांगली लागली आहे आणि जेवणही चविष्ट आहे. मी तृप्त होऊन जेवले आहे. पामेलाला भारतीय आणि पंजाबी पदार्थ बनवायला मम्माने शिकवले आहे. आता ती मम्मापेक्षाही छान जेवण बनवते, स्वप्नील सांगत आहे. पामेलाला आता थोडी हिंदीही समजू लागली आहे. तिने स्वप्नीलचे बोलणे ऐकले आणि ती लाजून हसली. धन्यवाद बाबा, ती म्हणाली. माझ्या विश्रामानंतर स्वप्नील मला घोड्यांच्या अश्वशाळेत घेऊन गेला आहे. पुढचे 3 तास मी तिथली दिनचर्या पाहत राहिले आहे. 2 कर्मचारी सर्व घोड्यांना आळीपाळीने अंघोळ घालून कोरडे करत आहेत. विविध तेले, मॉइश्चरायझर आणि क्रीम्सने रँचचे कर्मचारी त्यांची त्वचा चमकवत आहेत. तसेच त्यांना काही जखमा झाल्या असतील तर त्यावर विविध लेपही लावत आहेत. मी स्वप्नीलसोबत अश्वशाळेत फिरत आहे. तो मला सर्वांची नावे, त्यांची जात, वय इत्यादींची माहिती देत आहे. या दरम्यान तो प्रेमाने त्यांची पाठ थोपटत, त्यांच्या कपाळाचे चुंबन घेत पुढे जात आहे. स्वप्नीलचे अनुकरण करत मला घोड्यांविषयी वाटणारा स्नेह मी सुद्धा व्यक्त करत आहे. तिथल्या एका घोड्याचे नाव चेतक आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला. चेतक इतर सर्वांपेक्षा उंच आणि धिप्पाड आहे. चेतक आताच तरुण झाला आहे. तो आता 4 वर्षांचा झाला आहे. या वयात अश्वांची शक्ती शिखरावर असते. हा स्पॅनिश जातीचा अँडालुशियन अश्व आहे. स्वप्नीलला घोड्यांच्या बाबतीत मोठे ज्ञान आहे. संध्याकाळ झाल्यावर सर्व घोड्यांना अश्वशाळेत नेऊन त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या कामात मी सुद्धा थोडे सहकार्य केले. मुक्या प्राण्यांची अशी सेवा करण्याची संधी मला कधी मिळाली नव्हती. या पहिल्या संधीने मला खूप आनंद दिला. रात्र झाली आणि वेळ आली स्वप्नीलच्या गिटार आणि गाण्याची. कर्मचाऱ्यांनी लॉनमध्ये कॅम्प फायर आणि खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. त्यांनी स्वप्नीलचे गिटार आणि गाणे आधीही ऐकले आहे. जेव्हा स्वप्नीलने गिटारच्या तारा छेडल्या तेव्हा पामेलासह ते देखील आमच्या भोवती येऊन बसले. मी तुझ्याकडे पाठ करून बसेन, जेणेकरून मी गाण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकेन, स्वप्नीलने सांगितले. मग त्याने गिटार वाजवत हे गाणे गायले. ना कजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई क्या सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो, तुम कितनी सुंदर हो. मी स्वप्नीलचे मधुर गिटार वादन आणि गाण्यासोबतच शब्दांकडे लक्ष देत आहे. मला असे वाटते की जणू त्याने हे गाणे माझ्यासाठीच निवडले आहे. गाण्याच्या बहाण्याने तो माझ्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत आहे. त्याने माझ्या मनात आणि हृदयातही लाट निर्माण केली आहे. माझ्या हृदयाच्या तारा झंकारू लागल्या आहेत. जरी स्वप्नील माझ्याकडे पाहत नसला आणि सोबत बसलेल्या कर्मचाऱ्यांना गाण्याचा अर्थ माहीत नसला, तरीही माझ्या नजरा झुकल्या आहेत. या गाण्यानंतर स्वप्नीलने तिथलेच एखादे लोकगीत वाजवले आहे, जे मला काहीच समजले नाही. अशा वेळी माझे लक्ष आपोआपच गेल्या काही दिवसांतील घटनांवर गेले. मला असे जाणवते की स्वप्नील आणि माझ्यामध्ये एक प्रकारे लपाछपी सुरू आहे. स्वप्नील अशी परिस्थिती निर्माण करतो की मी त्याच्या मिठीत येते. मी देखील त्या गोडव्याचा आनंद घेते. तरीही मी असे दाखवते की मी त्याच्याबद्दल उदासीन आहे. स्वप्नीलने सर्फिंग आणि घोडेस्वारीच्या माध्यमातून माझ्या शरीरात एक अभूतपूर्व लाट निर्माण केली आहे. आता या गाण्याच्या बहाण्याने त्याने माझ्या मनात आणि हृदयातही लाट निर्माण केली आहे. माझ्या हृदयाच्या तारा झंकारू लागल्या आहेत. स्वप्नीलने गिटार आणि गाण्यात थोडा वेळ विश्रांती घेतली आहे. स्वप्नील, तुम्ही हे गाणे कोठून घेतले? मी हे खूप कमी ऐकले आहे. मात्र तुम्ही ज्या उत्कृष्टतेने आणि गोडव्याने हे गायले त्याने मला हे गाणे खूप आवडले. यातील शब्द आणि उपमा फार निराळ्या आहेत. वाणी, ना मी हिंदी चित्रपट पाहतो ना मला फारशी हिंदी गाणी आठवतात. जेव्हा तू मला हिंदी गाणे ऐकवण्याची विनंती केलीस तेव्हा मी हे गाणे गायले. खरं तर यातील शब्द आणि अर्थ माझ्या प्रेयसीसारखेच सुंदर आहेत, स्वप्नील सांगत आहे. आता मला समजले की त्याने गिटारवर वाजवण्यासाठी हेच गाणे का निवडले. तो अप्रत्यक्षपणे माझीच स्तुती करत आहे. मी चेहऱ्यावरचे भाव लपवण्यासाठी माझी मान झुकवली आहे. लहानपणी मी भारतात येत असे. तेव्हा एकदा आत्यासोबत पराग आणि मी एक चित्रपट पाहिला होता. त्याचे नाव मोहरा होते. तेव्हा मी गिटार वाजवत नसे. मी हे गाणे अनेक दिवस गाऊन गाऊन पाठ केले होते. मग जेव्हा मी गिटार शिकलो तेव्हा मी ते वाजवू लागलो. आज तुला ऐकवण्याची संधी मिळाली तेव्हा मी हेच गायले. खरं तर हेच एक गाणे मला मुखपाठ आठवते. मला जाणवले की आमच्यातील ही लपाछपी आम्ही स्वतःहून खेळत नाहीये. ही लपाछपी आमच्या नशिबाद्वारे खेळली जात आहे.
अन्यथा हे कसे शक्य होते की आज माझ्यासमोर गायलेले हे गाणे स्वप्नीलने वर्षांपूर्वी ऐकले आणि शिकले होते. हे आपल्या दोघांचे नशीबच आहे. आयुष्यात कर्माला महत्त्व देणारी मी आता नशिबाचे अस्तित्वही स्वीकारत आहे. यामुळेच माझी इच्छा नसता नाही, मी माझ्या जन्मस्थानापासून हजारो किमी दूर येऊन स्वप्नीलला भेटले आहे. विश्रांतीनंतर स्वप्नीलने कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी गिटारवर आणखी काही लोकगीते गायली आहेत. त्यात मला रुची नसल्याचे पाहून स्वप्नील म्हणाला, मी तुला आणखी एक काव्य ऐकवतो. हे मी गिटारवर वाजवणार नाही, नुसतेच गाऊन ऐकवेन. मला आशा आहे हे तुला समजेल, नाहीतर मी समजावून सांगेन. मेरी भावना या शीर्षकाखाली त्याने ते ऐकवले. कोणत्याही जीवाला पीडा देणार नाही, खोटे कधीही बोलणार नाही, परधन आणि परस्त्रीवर लुब्ध होणार नाही, संतोषाचे अमृत प्राशन करीन, अहंकाराचा भाव ठेवणार नाही, कोणावरही खेद व्यक्त करणार नाही, दुसऱ्यांची प्रगती पाहून कधीही मत्सर करणार नाही. अशीच माझी भावना राहो की मी सरळ आणि सत्य व्यवहार करीन. या जीवनात जसे जमेल तसे इतरांचे उपकार, मदत करीन. मेरी भावना मी आधी ऐकल्यासारखे वाटत नाहीये, तरीही मला भाव समजला आहे. यातील प्रत्येक ओळ एका उत्कृष्ट जीवनशैलीसाठी पुरेशी आहे. मला वरील ओळी विशेषतः अनुकरणीय वाटल्या आहेत. जेव्हा त्याने ऐकवून संपवले तेव्हा मी विचारले, तुम्हाला अशा निराळ्या गोष्टी कशा सापडतात? यातील प्रत्येक शब्द अतिशय अनुकरणीय आहे. याबद्दल उद्या चर्चा करणे चांगले होईल. उद्या आपल्याकडे पुरेसा वेळ असेल, स्वप्नील म्हणाला. मी समजले आहे. बहुधा उद्या मला स्वप्नीलच्या अजून एका रूपाचे दर्शन होईल. जेमिनाईची समीक्षा आणि सादरीकरण निर्देश. प्रिय श्रोत्यांनो, भाग 44 मध्ये वाणी आपली विवशता स्वीकारते. हे हृदय आणि मेंदूमध्ये सुरू असलेले द्वंद्व आहे. भागाची शक्ती, चित्रपटातील गाणे आणि मेरी भावना काव्याचे नशिबाने पुन्हा प्रकट होणे हे सिद्ध करते की त्यांची भेट केवळ योगायोग नाही, हा नियतीचा एक खेळ आहे. भाग 44 समाप्त.